नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट्स या टॉपिकमध्ये कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं कॅल्क्युलेट करायचं. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणजे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे राईट हँड साईड 0 केल्यानंतर जे इक्वेशन मिळते एफ ऑफ डी इंटू वाय इज इक्वल टू 0 त्याचं सोल्युशन. मग हे सोल्युशन काढायच्यासाठी आपण ऑक्झिलरी इक्वेशन कन्सिडर करतो जे असतं हा वायचा कोएफिशियंट 0शी इक्वेट केल्यानंतर मिळणारं इक्वेशन. ह्या ऑक्झिलरी इक्वेशनच्या रूट्सच्या नेचरनुसार कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आपण वेगवेगळ्या प्रकारे लिहित असतो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जर रूट्स ऑक्झिलरी इक्वेशनचे कॉम्प्लेक्स नंबर्स असतील तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं लिहायचं. सगळ्यात पहिल्यांदा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला कॉम्प्लेक्स रूट्स येतात त्यावेळेला ते नेहमी पेअर्समध्ये येतात. म्हणजे कॉम्प्लेक्स रूट्स अजिबात असणार नाहीत किंवा मग असतील तर 2 असतील नाहीतर मग 4 असे नेहमी ते इवन नंबरच्या फॉर्ममध्ये येणार आहेत. कारण ऑलवेज दे ऑकर इन पेअर्स आणि टू बी प्रिसाइज ते एकमेकांचे कॉन्जुगेट पेअर्स असतात. याचा अर्थ असा आहे की अल्फा प्लस आय बीटा जर रूट असेल तर अल्फा मायनस आय बीटा सुद्धा रूट असायलाच पाहिजे. आणि मग हे जे अल्फा प्लस मायनस आय बीटा आहे कॉम्प्लेक्स रूट्स आहेत त्याच्यामध्ये हा अल्फा जो आहे याला आपण रिअल पार्ट म्हणतो आणि बीटा म्हणजे आयचा जो कोएफिशियंट आहे त्याला आपण इमॅजिनरी पार्ट म्हणतो. मग रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टनुसार कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं लिहायचं बघा. तर ई रेस टू अल्फा इंटू एक्स लिहायचं पहिला, जिथं अल्फा काय आहे रिअल पार्ट आहे. मग ब्रॅकेटमध्ये ए आणि बी हे 2 आर्बिट्री कॉन्स्टंट्स घेतलेत बघा. म्हणजे इथं तर 2 रूटसाठी तुम्ही कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचा पार्ट लिहिता तर 2 आर्बिट्री कॉन्स्टंट्स इथे इंट्रोड्यूस करणार ए आणि बीच्या फॉर्ममध्ये. तर हे येते ए इंटू कॉस बीटा एक्स प्लस बी इंटू साईन बीटा एक्स. ठीक आहे. मग आता हे लक्षात कसं ठेवायचं. आता सांगितल्याप्रमाणे अल्फा कोण आहे रिअल पार्ट आहे आणि बीटा कोण आहे इमॅजिनरी पार्ट आहे. आणि त्यामुळे ई रेस टू रिअल पार्ट इंटू एक्स इनसाइड द ब्रॅकेट आर्बिट्री कॉन्स्टंट इंटू कॉस ऑफ इमॅजिनरी पार्ट इंटू एक्स प्लस बी इंटू साईन ऑफ इमॅजिनरी पार्ट इंटू एक्स असे लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल 2 प्लस मायनस 3i असं जर कॉम्प्लेक्स रूट्स असतील तर इथं रिअल पार्ट 2 आहे आणि इमॅजिनरी पार्ट 3 आहे. मग कंपोनंट ऑफ कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं येणार तर ई रेस टू रिअल पार्ट इंटू एक्स म्हणून आले ई रेस टू 2x इंटू ब्रॅकेट C1 आर्बिट्री कॉन्स्टंट कॉस ऑफ इमॅजिनरी पार्ट 3 आहे तर C1 कॉस ऑफ 3 इंटू एक्स प्लस C2 साईन ऑफ 3 इंटू एक्स असे आले. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ह्या ब्रॅकेटमध्ये परत आय आलेला नाही आहे हे लक्षात घ्या. इथं आय परत येत नाही, सोल्युशनमध्ये कुठेही आय असत नाही. रूट जरी कॉम्प्लेक्स नंबर्स असले तरी सोल्युशन रिअल असते हे इथे ध्यानात घ्यायला पाहिजे. ओके. आता जर समजा कॉम्प्लेक्स रूट्स रिपीट झाले तर जसं रिअल रूट्स रिपीट होत होते तसं कॉम्प्लेक्स रूट्स रिपीट झाले तर म्हणजे अल्फा प्लस मायनस आय बीटा ही पेअर जर रिपीट झाली याचा अर्थ एकूण कॉम्प्लेक्स रूट्स किती मिळाले तर 4 कॉम्प्लेक्स रूट्स मिळतात ज्याच्यामध्ये अल्फा प्लस मायनस आय बीटा ही जोडी आणखीन एकदा मिळते आपल्याला. म्हणजे एकूण 2 आणि 2 4 रूट्स आपल्याला मिळतात. तर अशा वेळेला जे रिअल सोल्युशनमध्ये केलं तेच आपण करणार. म्हणजे आर्बिट्री कॉन्स्टंट जो आपण घेत होतो तो आर्बिट्री कॉन्स्टंटच्या जागी आता एक पॉलिनॉमियल आपण इंट्रोड्यूस करणार. 2 रूट रिपीट झालेत म्हणजे पॉलिनॉमियल ए प्लस बी एक्सच्या फॉर्ममध्ये आपण आर्बिट्री कॉन्स्टंटच्या जागी घेणार आहे. म्हणजे ई रेस टू रिअल पार्ट इंटू एक्स तर आलेलंच आहे इथं, पण मगाशी जे ए इंटू कॉस बीटा एक्स आलेलं होतं तिथं एच्या जागी आता बघा लिनियर पॉलिनॉमियल आलेलं ए प्लस बी एक्स कारण रूट रिपीट झालेला आहे. तसंच इथं पुढं जो आर्बिट्री कॉन्स्टंट आहे तो साईनचा कोएफिशियंट म्हणून तिथं सुद्धा सी प्लस डी एक्स घेतलेला आहे. सो हा फरक आहे रूट रिपीट झालेला नसताना आणि रिपीट झालेला असताना मध्ये रिअल रूट्स प्रमाणेच आर्बिट्री कॉन्स्टंटच्या जागी ही लिनियर पॉलिनॉमियल इथं घेतलेली आहे लक्षात घ्या. मग ह्याच प्रकारे जर 2 प्लस मायनस 3i हा रूट 2 वेळेला ही पेअर रिपीट झालेली असेल तर मग एकूण 4 रूट्स येतात म्हणजे आर्बिट्री कॉन्स्टंट 4 इंट्रोड्यूस व्हायला पाहिजेत. आणि कसं होतंय बघा ई रेस टू 2x म्हणजे ई रेस टू रिअल पार्ट इंटू एक्स झालं. मग ह्या इमॅजिनरी पार्टसाठी कॉस 3x आणि साईन 3x तर आपण लिहिणारच आहे, पण याच्यासोबत जे आर्बिट्री कॉन्स्टंट येतात ते कसं आलेत C1 प्लस C2x कॉसचा कोएफिशियंट आणि C3 प्लस C4x साईनचा कोएफिशियंट आलेला आहे. सो अशा प्रकारे C1 C2 C3 C4 हे जे 4 आर्बिट्री कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करणं आवश्यक आहे ते पण इंट्रोड्यूस इथं झालेले आहे. तर आता एक्झामला पडलेले MCQs बघूया. इफ अल्फा प्लस मायनस आय बीटा आर टू रिपीटेड कॉन्जुगेट पेअर्स ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन then
कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज इक्वल टू, इथे तुम्ही बघू शकता रिपीटेड कॉन्जुगेट पेअर्स आहेत हे, आणि त्याच्यामुळं सोल्युशनमध्ये काय होणार तर e⁴ येणार, आणि हे रिपीट झाल्यामुळं C1 + C2x येणार आर्बिट्री कॉन्स्टंटच्या जागी, आणि त्यामुळे आन्सर आहे ऑप्शन बी. यात तुम्ही लक्षात घ्या की cos βx नंतरच्या टर्ममध्ये आणि sin βx आधीच्या टर्ममध्ये लिहिलेला आहे. ह्या दोघांची ॲडिशन असल्यामुळे ह्यांच्या क्रमाला काही महत्त्व नाही. ह्यांचा आन्सर इज ऑप्शन बी. एक्झाममध्ये बऱ्याचदा विचारलेला क्वेश्चन होता हा. नेक्स्ट इज May 2012. The general solution of differential equation d2y by dx² plus b into dy by dx plus cy equal to 0 is ... if its auxiliary equation has two roots alpha plus I beta and alpha minus I beta. So same टाईपचा क्वेश्चन आहे. रूट्स कॉम्प्लेक्स आहेत आणि एक पेअर आपल्याला कॉम्प्लेक्स रूट्सची मिळते अल्फा प्लस मायनस आय बीटा. तर मग याचं सोल्युशन कसं येतं e⁻ रिअल पार्ट इंटू एक्स म्हणजे e⁻α इंटू एक्स C1 cos βx प्लस C3 sin βx. ह्यांचा आन्सर इज ऑप्शन डी. प्युअरली थिअरॉटिकल क्वेश्चन आहे. नेक्स्ट MCQ is from May 2010. If the auxiliary equation has a root a plus minus ib repeated thrice म्हटले बघा, 3 वेळेला रिपीट झालाय, then the part of solution with reference to these roots will be. तुम्ही सगळे MCQs बघू शकता. इथं आता ह्या इक्वेशनमध्ये पहिलं तुम्ही ऑब्झर्व करा की ह्या कॉम्प्लेक्स रूटचा रिअल पार्ट ए आहे, म्हणजे e⁻ax हा कंपोनंट आपल्याला मिळायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं इमॅजिनरी पार्ट बी असल्यामुळं cos bx आणि sin bx आपल्याला मिळायला पाहिजेत. cos bx आणि sin bx मिळायला पाहिजेत. आणि हा रूट 3 वेळेला रिपीट झाल्यामुळं आर्बिट्री कॉन्स्टंटचा फॉर्म कुठला असायला पाहिजे C1 + C2x + C3x² असायला पाहिजे. आणि मग हे सगळं एकत्रितपणे विचार केला तर ब्रॅकेटच्या बाहेर e⁻x ब्रॅकेटमध्ये C1 + C2x + C3x², कारण रूट 3 वेळेला रिपीट झालाय, सो 3 आर्बिट्री कॉन्स्टंट इंट्रोड्यूस झाले, आणि मग cos bx येणार प्लस C4 + C5x + C6x² इंटू sin bx. इथं आणखीन 3 आर्बिट्री कॉन्स्टंट्स आपण इंट्रोड्यूस केले. लक्षात घ्या ही पेअर 3 वेळा रिपीट झाले, म्हणजे 6 रूट्स याच्यामध्ये इन्क्लूड करायचे आहेत, म्हणजे 6 आर्बिट्री कॉन्स्टंट्स कॉम्प्लिमेंटरी फंक्शनमध्ये आले पाहिजेत. सो हे आपल्याला हवं असलेलं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आहे, विच इज इन ऑप्शन ए. नेक्स्ट एक्झाम्पल इज फ्रॉम November 2017. The complete solution of differential equation d² - d + 1 × y = 0 is. ऑप्शन सगळे तुम्ही बघू शकता. इथं ह्या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं जर ऑक्झिलरी इक्वेशन कन्सिडर केलं तर ते d² - d + 1 = 0 मिळते. क्लिअरली इथे याचे फॅक्टर्स आपल्याला मिळत नाहीत, म्हणून आपण क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरणार. क्वाड्रॅटिक फॉर्म्युलानुसार d ची व्हॅल्यू मिळेल -b, इथं b -1 आहे, सो -(-1) ± (b²) म्हणजे -1चा स्क्वेअर -4 टाइम्स a × c. सो 4 टाइम्स a आहे 1 आणि c सुद्धा 1 आहे, सो 4 टाइम्स a × c मिळालं अपॉन 2 टाइम्स a म्हणजे 2 × 1 मिळालं. आता -(-1) झाले, मग हे प्लस मायनस -1चा स्क्वेअर 1 आहे, हे मायनस कॅरी केले आणि हे सगळे मिळून 4. आता 1 - 4 म्हणजे -3 येतं, आणि -3चं जर तुम्ही मायनसचं रूट i आणि 3चं रूट 3 मिळणार. मग या 2नं जर ह्या दोन्ही टर्म्सना डिवाइड केलं तर 1/2 ± i × √3/2 मिळते. म्हणजे इथे जे रूट्स मिळालेत ते कॉम्प्लेक्स रूट्स आहेत, आणि रिअल पार्ट याचा आहे 1/2 आणि इमॅजिनरी पार्ट आहे ±√3/2. मग कॉम्प्लिमेंटरी फंक्शन याच्या मेथडनुसार पहिल्यांदा e⁻ रिअल पार्ट इंटू x येणार आहे, म्हणजे e⁻1/2 × x म्हणजे e⁻x/2 आलं. मग ब्रॅकेटच्यात पहिला आर्बिट्री कॉन्स्टंट C1 इंटू कॉस ऑफ इमॅजिनरी पार्ट इंटू x √3/2 × x प्लस C2 म्हणजे दुसरा आर्बिट्री कॉन्स्टंट इंटू साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट इंटू x. असंही सोल्युशन आपल्याला मिळतंय, आणि हे सोल्युशन आहे ऑप्शन ए मध्ये. नेक्स्ट MCQ इज द कंप्लीट सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन d² - 2d + 5 × y = 0 इज. ऑप्शन सगळे तुम्ही बघू शकता. इथं ऑक्झिलरी इक्वेशन जे आहे ते काय मिळणार आहे d² - 2d + 5 = 0. इथं सुद्धा क्वाड्रॅटिक फॉर्म्युला आपण वापरणार, म्हणजे आपल्याला मिळेल d = -(-2)
plus minus square of minus 2 minus 4 times a into c, that is 4 times 1 into 5 upon 2 into a, that is 2 into 1. हे सगळं सिम्प्लिफाय केलं तर 2 प्लस मायनस रूट 4 मायनस 20 अपॉन 2 मिळते. आता 4 मायनस 20 म्हणजे मायनस 16. मायनस 16 मध्ये मायनसचं स्क्वेअर रूट आय येईल, 16चं स्क्वेअर रूट येणार 4. आता या डिनॉमिनेटरमधल्या 2नी ह्या दोन्ही टर्म्सना डिवाइड केलं तर 2 अपॉन 2 1 येते आणि 4 अपॉन 2 2 येते. सो फायनली आपल्याला रूट्स मिळतात 1 प्लस मायनस 2 आहे. कॉम्प्लेक्स रूट्स आहेत, रिअल पार्ट 1 आहे, इमॅजिनरी पार्ट आहे 2. सो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन येणार आहे ई रेस टू रिअल पार्ट इंटू एक्स म्हणजे ई रेस टू 1 इंटू एक्स इंटू ब्रॅकेट C1 कॉस ऑफ इमॅजिनरी पार्ट म्हणजे 2 इंटू एक्स प्लस C2 साइन ऑफ 2 इंटू एक्स. आणि हे आहे ऑप्शन सी मध्ये. Next MCQ is the complete solution of differential equation d cube plus 2d into y equal to 0 is. MCQs चे ऑप्शन्स तुम्ही बघू शकता. आपण जाऊया सोल्युशनकडं. इथं ऑक्झिलरी इक्वेशन जर कन्सिडर केलं तर ते डी क्यूब प्लस 2d इक्वल टू 0 मिळेल, ज्याच्यामधला d जर कॉमन काढला तर पहिल्या टर्ममधला d स्क्वेअर आणि दुसऱ्या टर्ममधलं फक्त 2 शिल्लक राहील. आता d इज इक्वल टू 0 हे पहिलं रूट मिळते आपल्याला आणि डी स्क्वेअर प्लस 2 झिरोशी इक्वेट केल्यानंतर डी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2 मिळते. सो डी इज इक्वल टू 0 कॅरी केलं ॲज इट इज. डी स्क्वेअर इक्वल टू मायनस 2चं जर रूट घेतलं तर काय होणार, एक तर रूट घेतल्यामुळे प्लस मायनस मिळेल, 2चं स्क्वेअर रूट रूट 2 आणि मायनस 1चं स्क्वेअर रूट आय मिळणार. आता हे जे आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर लिहिलं तर 0 प्लस मायनस रूट 2 इंटू आय असं लिहिता येईल. म्हणजे इथं रिअल पार्ट 0 आहे आणि इमॅजिनरी पार्ट आहे रूट 2. आणि मग आता कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं येणार, हा जो रिअल नॉन रिपीटेड रूट आहे 0 त्याच्यासाठी C1 इंटू ई रेस टू 0x येणार. आणि मग हा जो कॉम्प्लेक्स रूटची पेअर मिळाला याच्यासाठी ई रेस टू रिअल पार्ट म्हणजे ई रेस टू 0 इंटू एक्स इंटू ब्रॅकेट C2 कॉस ऑफ इमॅजिनरी पार्ट आहे रूट 2. सो C2 कॉस ऑफ रूट 2 इंटू एक्स प्लस C3 साइन ऑफ रूट 2 इंटू एक्स. पण ई रेस टू 0x 1 असतं आणि त्याच्यामुळं पहिल्या पार्टमध्ये C1 प्लस दुसऱ्या पार्टमध्ये हे 1 झाल्यामुळं हा ब्रॅकेट फक्त शिल्लक राहणार आहे. म्हणजेच आपल्याला फायनली CF मिळणार आहे C1 प्लस C2 कॉस रूट 2x प्लस C3 साइन रूट 2x. आणि हे आहे ऑप्शन बी मध्ये. सो अशा प्रकारे रिअल रूट आणि कॉम्प्लेक्स रूट्स एकत्र आले तर आपण सोल्युशन लिहू शकतो. पुढचा MCQ आहे डी स्क्वेअर प्लस 1 इंटू वाय इक्वल टू 0 इक्वेशन आहे, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढायचं आहे. परत एकदा याचं ऑक्झिलरी इक्वेशन जर कन्सिडर केलं तर डी स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 0 मिळेल आपल्याला. म्हणजे इथं 1 राईट हँड साईडला घेतला, डी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 मिळाले. रूट घेतोय आपण म्हणजे दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेणार आहे म्हणजे प्लस मायनस मिळाले, मायनस 1चं स्क्वेअर रूट आलं आय. स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलं तर 0 प्लस मायनस आय इंटू 1 मिळते. आता रिअल पार्ट 0 आहे, इमॅजिनरी पार्ट 1 आहे, त्यामुळे CFचा कंपोनंट काय येणार ई रेस टू 0 इंटू एक्स ई रेस टू रिअल पार्ट इंटू एक्स इंटू ब्रॅकेट C1 कॉस ऑफ इमॅजिनरी पार्ट 1 आहे. सो C1 cos of 1 into x plus C2 sin of 1 into x. e raised to 0x 1 आहे आणि त्यामुळे सिम्प्लिफाय केल्यावर फायनल CF आपल्याला मिळाला C1 cos x plus C2 sin x which is in option D. ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स जर कॉम्प्लेक्स असतील तर कशा प्रकारे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन लिहायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. असेच आणखीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी बनवणार आहे. हा जो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट्स टॉपिक आहे त्याच्यामध्ये पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहे पर्टिक्युलर इंटिग्रल कॅल्क्युलेट करायच्या वेगवेगळ्या मेथड्स.